दिवाळीच्या आधी साजरी केली जाणारी नरक चतुर्दशी या दिवसामागे एक अतिशय दिव्य कथा दडलेली आहे। एकेकाळी द्वारकेत भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह राहत होते। तेव्हा देवराज इंद्र भगवानांकडे आले आणि म्हणाले, हे प्रभो, दैत्यराज भौमासुराच्या त्रासाने म्हणजेच नरकासुराच्या त्रासाने तीनही लोक त्रस्त झाले आहेत। त्याने देवांची दाने, रत्न आणि स्वर्गातील संपत्ती हिसकावून घेतली आहे। अगदी पृथ्वीवरील अनेक कन्यांना त्याने कैदेत ठेवले आहे। देवराजांच्या विनंतीवर भगवान श्रीकृष्ण गरुडावर आरूढ झाले आणि आपल्या पत्नी सत्यभामेसह प्रागज्योतिषपुरात पोहोचले। तेथे त्यांनी प्रथम मूर नामक राक्षसाचा आणि त्याच्या 6 पुत्रांचा वध केला। त्यामुळे भगवानाला मुरारी हे नाव प्राप्त झाले। यानंतर स्वतः भौमासूर रणांगणात उतरला, पण त्याला एक शाप होता की त्याचा वध एका स्त्रीच्या हातून होईल। तेव्हा श्रीकृष्णाने साथ्याची जबाबदारी सत्यभामेला दिली आणि तिच्या हातूनच भौमासुराचा अंत झाला। त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने 16,000 कैदेत असलेल्या स्त्रियांना मुक्त केलं। प्रागज्योतिषवरचा अन्याय संपला। आनंदाच्या लहरीने तिन्ही लोक भरून गेले। सर्वत्र दिवे प्रज्वलित करण्यात आले। अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्यात आला। त्या दिवशी अश्विन कृष्ण चतुर्दशी होती, म्हणूनच हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो। भगवान श्रीकृष्णाने युद्धानंतर आपल्या शरीरावर लागलेल्या रक्ताचे थेंब स्वच्छ करण्यासाठी तेलाने अभ्यंग स्नान केले। तेव्हापासून या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली। नरकावर विजय, प्रकाशाचा उत्सव हीच आहे नरक चतुर्दशीची कथा।